नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि या भेटीमध्ये जो विषय आपण आज घेतोय तोही खरंच महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राचा इतिहास जाऊ द्या, पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये जे आपण महिलांचं योगदान बघतो, कल्पना चावला असू द्या किंवा राणी झाशीबाई असू द्या, ज्योतिबा फुले यांच्या पत्नी असू द्या किंवा रमाबाई आंबेडकर असू द्या, या सर्वांच्या ज्या महिलांनी महाराष्ट्रामध्ये एक रीत होती ती तोडून पुढे समाजाच्या भल्यासाठी ज्या काही निर्णय घेतले आणि ऍक्शन्स घेतल्या, त्यामध्ये त्यांचे नावं हे अजरामर झाली. त्याच नावांपैकी एक आपण आज बोलतोय, जे अजूनही ह्यात आहेत आणि ह्या पिढीमध्ये ते एक सामान्य तरुणांना, तरुणींना आणि पूर्ण भारताला मोटिवेट करतंय. ते नाव म्हणजे सुनेत्राताई पवार. तुम्हाला काही घटक, सुनेत्राताई पवार यांनी आत्ताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अगदी तिसऱ्याच दिवशी जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची, त्यावरती त्यांच्यावर टीकाही झाली की सुनेत्राताई चुकल्यात, सुनेत्राताई यांनी थोडी घाई केली. शेवटी मोठी माणसं 13व्यापर्यंतही थांबली नाही आणि लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. हे जरी त्यावेळेस त्या ज्या जनभावना होत्या, अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या म्हणजे आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनाही तोच प्रश्न पडला होता. परंतु आता जेव्हा काही गोष्टी समोर येत आहेत आणि सुनेत्राताई पवार यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती खरंच एक लढवय्या महिला, जिचा पती वारलेला आहे परंतु समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, या भावनेतनं घेतलं असल्याचं आपल्याला आता जाणवतंय. काही गोष्टी आपण बोलतोय, म्हणजे सर्वप्रथम तर सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल ज्यांना माहीत नाही त्यांना जस्ट क्विक सांगतो की त्या आधीचा उस्मानाबाद जिल्हा आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा येथील आहे. त्यांचं लग्न अजित पवार यांच्याशी झालं. त्यानंतर त्यांना 2 मुलं आहेत, पार्थ पवार आणि जय पवार. आणि 2024 पर्यंत त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. बारामती जिल्ह्यामध्ये त्या पर्यावरण आणि सामाजिक कामांमध्ये अग्रेसर होत्या, काही ट्रस्टच्या अध्यक्ष होत्या. 2024 साली ज्यावेळेस अजित पवार शरद पवार गटाकडनं बाहेर पडले, त्यावेळेस त्यांना लोकसभेची निवडणूक त्यांनी आपल्या नणंद सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात लढवली, परंतु त्यांचा तिथे पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. हे सर्व बघता 2च वर्ष त्यांचा अनुभव आहे असं म्हटलं जातंय. परंतु त्यांनी जे काही, अजित पवार जेव्हा आपल्याला म्हणजे अकाली सोडून गेले, त्यावेळेस त्यांनी जी भूमिका घेतली ती खरंच राजकारणी, एखादा मुरब्बर राजकारणीही करू शकत नाही. शेवटी अजित पवार यांनी वारसा दिलेली जी हे आहे पक्ष, त्याला पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तर निर्णय घेतला, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कारण अजित पवार ज्यावेळेस अकाली निधन झालं त्यावेळेस त्यांचा पक्ष कोण चालवणार, विलिनीकरणाची चर्चा, या सर्व गोष्टी होत्या. पक्षातलेच काही ज्येष्ठ नेते हे कुरघोड करू शकतात, या सर्व गोष्टींचा ध्यानात ठेवून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजूनही त्यांनी राज्यसभा पदाचा, सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नाहीये. त्यामागेही काहीतरी खेळी आहे. कारण राज्यसभेचा जर त्यांनी राजीनामा दिला तर राज्यसभेवर कोण जाणार, यामध्येही थोडासा गोष्टी क्रिटिकल होऊ शकतात, ज्या सध्याच्या स्थितीला अवघड आहे. अजून काही दिवसांनी जर त्यांनी निर्णय घेतला तर निश्चितच ते गोष्टी थोड्या सावधानतेने आणि कमी डॅमेजमध्ये करल्या जातील. परंतु आता लगेच राज्यसभेचा त्यांनी जर राजीनामा दिला तर भरपूर लोकही त्या पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यातूनच वादविवाद होऊन अजून पक्षाला डागडुजी होऊ शकते. हे त्यांनी अगदी राजकारणी, जो मुरब्बी राजकारणी असतो याप्रमाणे ओळखलं आणि त्या पद्धतीने त्यांनी अजूनही राज्यसभे पदाचा राजीनामा दिलेला नाहीये. हे झालं एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी अजूनही, म्हणजे नरहरी झिरवळ यांचं प्रकरण पुढे आलं, लाच घेतात, त्यांच्या सचिवाला अटक झाली, त्यानंतर त्यांनी अक्षरशः पूर्णपणे बंद केलेला आहे. म्हणजे सक्त ताकीद दिलेली आहे आमदारांना की पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का जाईल असं काही तुम्ही करू नका. निश्चितच सुनेत्राताई पवार यांची जिगर आपण मानतोय. त्यांनी जे निर्णय घेतलेत आणि त्या लीड फ्रॉम फ्रंट करतायत. दुःखात जाऊन, अजित पवार यांचा वारसा असा होता की ते कामासाठी प्रसिद्ध होते. सकाळ 6 वाजल्यापासून त्यांच्या कामाची पद्धत हे सर्व महाराष्ट्राला श्रुत आहे. त्याच पद्धतीने सुनेत्राताई पवार यांनी समाजासाठी देणं लागतो म्हणून ते काम चालू ठेवण्यासाठी, किंवा आपला पक्ष जो अजित पवार यांनी 2024 साली एवढा काकांच्या विरोधात जाऊन काही लढाई आपल्या पक्षासाठी केली, तो पक्ष असाच कुठेतरी विलिनीकरण होऊन किंवा कुठे भाजपच्या याच्यामध्ये जाऊन
पूर्ण त्याची विल्हेवाट नको लागायला आपणही कुठेतरी प्रश्न पक्ष पुढे नेऊ आणि अजित पवार यांना खरी आदरांजली किंवा त्यांच्याप्रती जे देणं लागतं ते कंटिन्यू ठेवू, असंच सुनेत्राताई पवार यांच्याकडनं लागतंय. शेवटी महिला असून 2 वर्ष फक्त ऍक्टिव्ह राजकारणात असून, ऍक्टिव्हही नाही, थोडं बॅकग्राऊंडलाच होत्या, त्या फक्त राज्यसभेच्या पदावरती होत्या. हे सर्व चालू असतानाही त्यांनी ही जिगर दाखवलेली आहे आणि त्या लीड फ्रॉम फ्रंट करतायत. निश्चितच त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नक्कीच त्यांना अभिनंदन, त्यांच्या शुभेच्छा देणार आहोत. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. कारण तुम्ही बघितलं तर त्या पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहे महाराष्ट्र राज्याच्या आणि आता त्या लीड करतायत. निश्चितच आपण ज्या महिलांना ग्रेट मानतो त्या काळात आपण नव्हतो, परंतु आता ज्या सुनेत्राताई पवार लीड करतायत त्यांच्या काळात नक्कीच आपण इथे आहोत. राजकारणाचा भाग वेगळा, परंतु त्यांनी जे करेज दाखवलेलं आहे ते निश्चितच वाखण्याजोगं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त कराल. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.